हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू स्टडी हब. आज आपण इयत्ता तिसरीची पहिली कविता शब्द माझे ही शिकणार आहोत. ठीक आहे. शब्द माझे ही एक सुंदर प्रार्थना आपण आज शिकणार आहोत. या कवितेत एक मूल, एक बाळ जे आहे ते देवाचे आभार मानतो आहे. है ना. देवाने आपल्याला सुंदर जग, सूर्य, चंद्र, तारे, फुले, हवा आणि अशा चांगल्या गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. ही कविता आपल्याला देवाचे आभार मानायला आणि निसर्गावर प्रेम करायला शिकवत आहे. हां. शब्द माझे ये नाम की जो एक सुंदर प्रार्थना आज हम लोग सीखेंगे. या इस कविता में एक बच्चा जो है, एक बालक जो है, वो भगवान को धन्यवाद दे रहा है. भगवान ने हमें बहुत सुंदर दुनिया दी है, सूरज दिया है, चाँद, तारे, फूल, हवा और बहुत सारी अच्छी जो चीज़ें हैं वो भगवान ने हमें दी है. यह कविता जो है हमें भगवान का धन्यवाद करने के लिए और प्रकृति से प्रेम करने के लिए सिखा रही है. ओके स्टूडेंट्स, सो वी विल लर्न टुडे अ पोएम शब्द माझे. या इन दिस पोएम, you know, the child thanks God for giving us a beautiful world. The sun, the moon, stars, flowers, fresh air, and everything we need. The poem teaches us to love nature and be thankful to God. Okay? आपण प्रथम ही कविता वाचूया आणि माझ्यासोबत तुम्हाला ही कविता वाचायची आहे, जेणेकरून तुमची वाचायची सुद्धा प्रॅक्टिस होईल. ओके स्टुडंट, प्लीज रीड विथ मी. या ऐका, म्हणा, वाचा. ओके. शब्द माझे. ऐका, म्हणा, वाचा. देवा तुला नमस्कार, देवा तुला नमस्कार. म्हणजे देवा मी तुला नमस्कार करत आहे. या हे भगवान, मैं आपको नमस्कार कर रही हूँ. ओके. देवा तुला नमस्कार. ओ गॉड, आई ग्रीट यू विथ अ रिस्पेक्ट. ओके. जोडून या दोन्ही कर. जोडून या दोन्ही कर म्हणजे मी दोन्ही हात तुम्हाला जोडत आहे. हे देवा, मैं तुला दोनों हाथ जोड़त आहे. मैं दोनों हाथ अभी जोड़ रहा हूँ. आई जॉइन माई बोथ. या आई जॉइन बोथ माय हँड्स टू प्रे. तूच देशी सारे काही. तूच देशी सारे काही. देवा, तूच आम्हाला सर्व काही देत आहेस, आहे ना. भगवान, आप ही हमें सब कुछ दे रहे हैं. तूच देशी सारे काही. गॉड, यू गिव अस एव्हरीथिंग. या मी तुम्हाला या तिन्ही भाषेत का समजावत आहे, कारण आपण इंग्लिश मिडियममधून शिकत आहोत. सो काही बाळांची, मुलांची मातृभाषा मराठी आहे, त्यांना मराठी कळतं आहे. पण ज्यांची मातृभाषा हिंदी किंवा अजून काही वेगळी वेगळी असेल, सो त्यांच्यासाठी हिंदी आणि इंग्लिश हे चांगल्या पद्धतीने मी सांगणार आहे. ओके. तुझं विण कोणी नाही. तुझं विण कोणी नाही म्हणजे तुझ्याशिवाय दुसरं माझ्यासाठी कोणी नाही आहे. आपके बिना कोई नहीं है मेरे लिए. विदाउट यू देयर इज नो वन. ओके. तुझे जग किती छान. तुझे जग किती छान. त्यात रमे माझे मन. त्यात रमे माझे मन. तू बनवलेले जग खूप सुंदर आहे. हां. आणि या सुंदर जगात माझे मन आनंदी आहे. त्यात रमे माझे मन म्हणजे या सुंदर जगात माझे मन खूप आनंदी आहे. आपका बनाया हुआ संसार बहुत सुंदर है ना. और इस सुंदर दुनिया में मेरा मन बहुत खुश रहता है. द वर्ल्ड यू मेड इज़ वेरी ब्यूटीफुल. या माय हार्ट फील्स हॅपी इन दिस ब्यूटीफुल वर्ल्ड. सूर्य चंद्र तारे सारे. सूर्य चंद्र तारे सारे. सुगंधित तुझे वारे. सुगंधित तुझे वारे. सूर्य, चंद्र आणि तारे खूप सुंदर आहेत आणि तुझा वारा छान सुगंध घेऊन येतो, है ना. सुगंधित तुझे वारे.
सूरज, चांद और तारे बहुत सुंदर है. आपकी हवा अच्छी खुशबू हमें लाती है. या द सन, मून एंड स्टार्स आर वेरी ब्यूटिफुल. यू ब्रीज ब्रिंग्स अ स्वीट स्मेल. ओके. मन माझे रिझविती, मन माझे रिझविती, फुले मज सुखविती. मन माझे रिझविती म्हणजे या गोष्टी माझे मन काय करत आहेत, आनंदी करत आहेत, आहे ना. आणि फुले मज सुखविती, फुले मला खूप आनंद देतात, सुख देतात, है ना. ये सब मेरा मन बहुत खुश कर रहे हैं. मन माझे सुख रिझविती मीन्स ये सब मेरा मन बहुत खुश करते हैं. और फूल मुझे खुशियाँ देती है ना. दीज थिंग्स मेक मी हॅपी अँड फ्लावर्स मेक मी ऑल्सो हॅपी. देवा तुझी कृपा किती, देवा तुझी कृपा किती म्हणजे देवा तुझी कृपा खूप मोठी आहे आमच्या सगळ्यांवरती, आहे ना. भगवान आपकी कृपा बहुत बड़ी है. या गॉड युअर ब्लेसिंग्स आर ऑलवेज ग्रेट. शब्द माझे गीत गाती, शब्द माझे गीत गाती. मुलांनो, माझ्यासोबत तुम्हाला ही कविता वाचायची आहे जेणेकरून तुमची रीडिंग प्रैक्टिस ही चांगली होईल. या बच्चों, आपको मेरे साथ ये जो पोएम है वो रीड करना है. शब्द माझे गीत गाती मीन्स माझे शब्द तुझी स्तुती करणारे गाणे बनत आहे, है ना. मेरे शब्द आपकी प्रशंसा का गीत गाते हैं. माय वर्ड्स बिकम अ सॉन्ग टू प्रेज यू. सूर्यकांत मालुसरे, सूर्यकांत मालुसरे, है ना. ही प्रार्थना जी आपण आता वाचली, ही कशाबद्दल आहे, कोणी मला सांगू शकेल कमेंटमध्ये. ही जी कविता जी आता आपण वाचली आहे ही कशाबद्दल आहे. ही प्रार्थना काय करत आहे, देवाचे आभार मानत आहे. देवाने दिलेले सुंदर जग, चंद्र, तारे, फुले आणि हवा यासाठी आपण त्यांचे आभार मानतो, है ना. ये जो प्रार्थना है भगवान को हम लोग धन्यवाद दे रहे हैं. और भगवान ने जो हमें सुंदर दुनिया, सूरज, चांद, तारे, फूल, हवा और बहुत सारी चीज़ें जो है जो दी है, इसके लिए हम भगवान का धन्यवाद कर रहे हैं, राइट. दिस इज़ अ प्रेयर टू थैंक गॉड. चिल्ड्रन, गॉड हैज़ गिवन अस अ ब्यूटिफुल वर्ल्ड, द सन, मून, स्टार्स, फ्लावर्स, या फ्रेश एअर, सो वी थँक हिम. या अशा पद्धतीने आपली ही पहिली कविता शिकून झालेली आहे. या सो देवाने दिलेली प्रत्येक गोष्टीबद्दल आपण त्याचे नेहमी आभार मानले पाहिजेत, आहे ना. आणि निसर्गावर प्रेम केलं पाहिजे, आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे, है ना. भगवान का हमें हमेशा धन्यवाद करना चाहिए. हमें जो प्रकृति से प्रेम करना चाहिए और अपने आसपास सफाई रखनी चाहिए, है ना. हमें प्रकृति से क्या करना चाहिए, प्रेम करना चाहिए. वी शुड थैंक गॉड फॉर एवरीथिंग ही हैज़ गिवन अस, राइट चिल्ड्रन. We should love nature and keep our surroundings always clean. Yeah. Okay. So in this way we have completed a poem शब्द माझे. हमने अभी ये कविता पूरी की है. सो अशा पद्धतीने मुलांनो ही जी कविता आहे ती आपल्याला वाचायची आहे, रोज बोलायची आहे, त्याची प्रॅक्टिस करायची आहे, शब्द वाचन करायचं आहे. ठीक आहे. आपण हे शेवटचं अर्थ समजून घेऊ. ओके. नवीन शब्द शिकूया. कर म्हणजे हात. ओके. हँड्स, कर म्हणजे हात. मज म्हणजे मला, मज म्हणजे मुझे. गीत म्हणजे गाणे, गीत म्हणजे गाणे, गाणे यानी सॉन्ग. ओके. ये जो शब्द है वो आपको आपके बुक में लिखने हैं. या दिस इज द सिमिलर वर्ड्स. ओके. हे समानार्थी शब्दांसारखे अर्थ असतात. सो हे आपल्याला पाठ करायचे आहेत. सो तर मग थँक्यू सो मच मुलांनो. थँक्यू सो मच चिल्ड्रन. ओके. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. या
Please subscribe, share and like my video because I am a new in YouTube channel. ओके, माझा जो चॅनल आहे तो नवीन आहे. सो माझा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज येतील. ओके, थँक्यू सो मच. धन्यवाद. आता आपण चित्रवर्णन बघूया. पावसाचं चित्रवर्णन. ठीक आहे, इथे आपण बघितलं तर हे जे चित्र आहे ना, हे ग्रामीण भागातील पावसाळ्याचे सुंदर दृश्य जे आहे हे दाखवत आहे. है ना, गावच्या ठिकाणी बघा कसं छान छान घरं असतात, झाडं असतात ना, विजा इथे चकाकत आहेत. ठीक आहे, आणि मुसळधार पावसामुळे निसर्गाला आणि आपल्या लोकांच्या रोजच्या जीवनाला आलेलं हे रूप यात आपल्याला बघायला मिळणार आहे. ये जो चित्र है वो ग्रामीण इलाके में जब तेज बारिश होती है ना, उसकी वजह से क्या क्या होता है उसका सुंदर दृश्य दिखा रहा है. और तेज बारिश के कारण प्रकृति यानी निसर्ग जो रहता है और लोगों की दैनिक जो जीवन में आए बदलाव जो रहते हैं ना, वो यहाँ पे दिखाई दे रहे हैं. चिल्ड्रन, दिस इमेज depicts a beautiful scene of the rainy season in a rural village. Yeah, it highlights how heavy rainfall transforms nature and influences the daily lives of the villagers. Okay children, मुलं बघा, मुलं इथे दिसतात तुम्हाला. हिची मुलं, काही लहान मुलं जी आहेत ती साचलेल्या पाण्यामध्ये काय करत आहेत, साचलेलं जे पाणी आहे डबक्यात आनंदाने उड्या मारत आहेत, है ना, आणि खेळताना आपल्याला दिसत आहेत. बघा इथे लहान मुलं जी आहेत ती. कुछ छोटे जो बच्चे हैं वो जमा हुए पानी के गड्ढों में खुशी से ना कूद रहे हैं और खेल रहे हैं. देख सकते हैं आप यहाँ पे. या यंग चिल्ड्रन आर जॉयफुली स्प्लैशिंग एंड प्लेइंग इन द वॉटर puddles फ्रॉम ऑन द ग्राउंड. लोकांनी ना स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी इथे बघाल तुम्ही, इथे 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 लोकांनी ना स्वतःला आपल्या पावसापासून वाचवण्यासाठी काय काय घेतलं आहे. छत्र्या वापरलेल्या आहेत, रेनकोट, डोक्यावर पोती, घोंगडी किंवा प्लास्टिक त्यांनी घेतलेला आहे. लोगों ने खुद को बारिश से बचने के लिए क्या किया है बच्चों, छत्रियाँ ली है, रेनकोट लिए हैं और सिर पर बोरे यानी प्लास्टिक या जूट के ओढ़े हुए हैं. देखा आपने यहाँ पे. या The villagers are using umbrellas, raincoats and gunny bags, plastic sheets over their heads and to shield themselves from the downpour. Okay. आणि एका बाजूला जर आपण बघाल तर शेतकरी बैलांची गाडी घेऊन तो चिखलातून चालला आहे. शेतकरी जो आहे तो चिखलातून गाडी घेऊन चालला आहे, है ना. आणि आजूबाजूला झाडे, कौलारू घरं, ही झाडे, ही कौलारू घरं जी दिसतात ना, ही कौलारू घरं आणि पाळीव प्राणी कुत्रा, गाय हे आपल्याला दिसत आहेत, है ना. बघा कुत्रा आहे, गाय आहे, हे आपल्याला दिसत आहेत. एक तरफ से जो किसान बैलों की गाड़ी लेकर कीचड़ भरे रास्ते से है ना जा रहे हैं. आसपास पेड़ है, खपरेल के घर और पालतू जानवर यानी कुत्ता, गाय हम लोग को दिखाई दे रहे हैं. या अ फार्मर इज सीन नेविगेटिंग अ बुलक कार्ट थ्रू द मडी पाथ. And the background features traditional thatched roof houses, trees and domestic animals like dogs and cows. आणि आकाशात तुम्ही बघाल, इथे आकाशात इथे विजा चमकत आहेत आणि चारी बाजूला चारी बाजूला पाणीच पाणी साचलेलं आहे. इथे बघाल तर तुम्ही, है ना. आसमान में बिजली चमक रही है और चारों तरफ पानी ही पानी भरा हुआ है. आप देख सकते हैं यहाँ पे पानी है, यहाँ पे पानी है ना. लाइटनिंग इज फ्लैशिंग इन द स्काय. जो वीज जी आहे ना ती चमकत आहे. अँड रेन वॉटर हॅज ॲक्युमुलेटेड ऑल ओवर द स्ट्रीट्स. या ॲक्युमुलेटेड ऑल ओवर द स्ट्रीट्स. ओके, अशा पद्धतीने आपण ह्या पावसाचं चित्रवर्णन केलेलं आहे. मुलांनो, तुम्हालाही मराठीमध्ये हे सगळं सांगता आलं पाहिजे. तुमच्या माहितीसाठी आपके जानकारी के लिए आय हॅव एक्सप्लेन इट इन हिंदी अँड इंग्लिश ऑल्सो, बट यू हॅव टू स्पीक, यू हॅव टू टेल दिस स्टोरी, या चित्रवर्णन, ओके, इन मराठी लँग्वेज. या
आपको ये सब मराठी में ही बताना है, लिखना है। एग्ज़ाम में आपको ये आ सकता है, ऐसे चित्र आते हैं और आपको यू नीड टू राईट 5 सेंटेन्स ऑन इट. या सो अशा पद्धतीने आपण हे चित्रवर्णन पूर्ण केलेलं आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. ओके. टेक केअर. हॅव अ नाईस डे.